we come together today to commemorate an important milestone, the inauguration of new building of Bal Vishwa Group of Institutions. 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, म्हणून आजचा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. मनी नवी उमंग आहे, प्रसन्न अंतरंग आहे, गोड हा प्रसंग आहे नि आपला सुसंग आहे. सर्व सज्जनांच्या सहवासात संपन्न होत असलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यासाठी आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत. राजाधिराज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या आईच्या दुधाने माझी वाणी पवित्र झाली ती आई, ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखविण्याची उमेद निर्माण झाली ते वडील, यांच्या पायी माझे दंडवत. शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो. ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो. असे ज्यांचे ध्येय होते, जे नेहमी सांगतात सद्गुण हा शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो. जे जे करीन ते ते उत्कृष्टच करीन असे धैर्य मनी असू दे, असे सांगून आम्हाला प्रेरणा देणारे, आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान परमपूज्य श्री नंदूदादा यांना बालविश्व परिवारातर्फे विनम्रपणे दंडवत. आणि आमच्या एका शब्दावर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकणारे आपण सर्व स्नेहीजन, आपणासही हरिओम तत्सत करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करूया. सादर करते आहेत बालविश्व प्रशालेचे विद्यार्थी. Bye.
समोरचा निसर्ग सुंदर वाटू लागतो. म्हणूनच दुःखितांच्या जीवनातील दुःख दूर व्हावे या आशयाची प्रार्थना म्हणून दीपप्रज्वलनासाठी मान्यवरांना विनंती करते. सन्निधिं क्रियात् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानाय च महादेवकुमाराय सुब्रह्मण्याय ते नमः. यशिवो नामरूपाभ्यां या देवी सर्वमङ्गला तयोः संस्मरणात् पुंसां सर्वतो जयमङ्गलम्. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युन्नमाम्यहं. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय मङ्गलं. नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तु ते. दीपो ज्योतिः परं ब्रह्म दीपः सर्वतमोपहः दीपेन साध्यते सर्वं प्रातर्दीप नमोऽस्तु ते. आणि इतिहास विसरणारी माणसं तो घडवू शकत नाही. खूप काही करायचंय. आपल्या पाल्याला एक सुजाण नागरिक म्हणून घडवायचंय, प्रगतिशील बनवायचंय असं ध्येय मनाशी बाळगून तुम्ही आमच्या परिवारात सामील झाला असाल तर नक्कीच तुमचीही स्वप्न साकार होतील यात तीळ मात्र शंका नाही. कारण या आपल्या परिवाराचं ब्रीदवाक्यच आहे, इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो. इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो. मित्रांनो, स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवं. आणि म्हणूनच आपणा सर्वांसाठी तो मार्ग खुला कसा करता येईल यासाठी अविरत प्रयत्न करणारी संस्था म्हणजे सद्गुरू भक्तराज शिक्षण. परंतु अपघातवश किंवा जन्मतः काही मुलांमध्ये व्यंग असल्यास त्यांना ज्ञान देणे हे फार जटिल काम असते. पण अशी मुले सुद्धा समाजात सन्मानाने वावरू शकतील म्हणून त्यांना सुद्धा परिपूर्णतेकडे नेण्याचे काम संस्थेतर्फे गेल्या 3 वर्षापासून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या सर्वांचा विचार करता आपल्या शाळेच्या लोगोमध्ये सुद्धा या सा विद्या या विमुक्तय हा सुविचार मांडण्यात आला आहे. जी मुक्ती देते, बंधनातून सोडवते तीच विद्या. संस्कृतमध्ये विद म्हणजे जाणणे, जिच्यामुळे जाणता येतं तिला विद्या म्हणतात. माझ्या प्रास्ताविकास विराम देऊन कार्यक्रमाची पुढील सूत्रे सौ प्रियंका पवार मॅम यांना सोपवते. तात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे, आणि आपला सत्कार करणे हा तर आमचा बहुमान आहे. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊनी करतो या स्वागताचा सोहळा, या स्वागताचा सोहळा. अतिथी देवो भव ही तर आपली संस्कृतीच. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपला बहुमूल वेळ आपणा सर्वांसाठी दिला, सुरू करूया त्यांच्या स्वागताचा सोहळा. बालविश्व परिवाराचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र कांदळी येथील परमपूज्य सद्गुरू भक्तराज महाराज म्हणजेच
परमपूज्य नंदूदादा यांचे स्वागत सद्गुरू भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप चौधरी सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती. अथांग सागराची शाई केली, या धरतीचा कागद केला तर तो देखील कमी पडेल एवढे महत्त्व गुरूंचे आपल्या जीवनात आहे. असे आमचे असामान्य गुरु, श्रद्धास्थान, आधारस्तंभ, प्रेरणास्थान व मार्गदर्शक यांना प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते. कठीण प्रसंगी ही आठवण येते फक्त त्यांच्याच सोबतीची. दिशादर्शक बाण असतो गुरु, संस्कारांची खाण असतो गुरु, प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तृत्वाच्या रणांगणावरील शंखनाद असतो गुरु. गुरूंची महती विशद करण्यासाठी आपणासमोर गुरुवंदना सादर करण्यासाठी येत आहेत डॉक्टर अपर्णा भट संचलित प्रभाकर कला संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनी. म्हटलं तुम्हाला त्याग करना पडेल मग काही गोष्टी. गुरुदेव गुरुदेव तेरे चरण में, गुरुदेव गुरुदेव तेरे चरण में तन मन
समर्पित रहे सदा। गुरुदेव गुरुदेव तेरे चरण में तन मन समर्पित रहे सदा। तेरी कृपा से श्रद्धा के फूल, तेरी कृपा से श्रद्धा के फूल क्षण क्षण प्रफुल्लित रहे सदा। गुरुदेव गुरुदेव तेरे चरण में तन मन समर्पित रहे सदा। गुरुदेव गुरुदेव तेरे चरण में तन मन समर्पित रहे सदा। बॅटरी 27 नाही बरं बॅटरी गेला तेरा जगत तेरा ब्रह्मांड तेरी बनाई हुई है ये सृष्टि। तेरा जगत तेरा ब्रह्मांड तेरी बनाई हुई है ये सृष्टि। तेरे अनुग्रह से जैसे लाखों की निर्मल हुई जाए दृष्टि। गुरुदेव गुरुदेव तेरे चरण में तन मन समर्पित रहे सदा। ब्रह्मर्षि श्री गुरुवानंद स्वामी तू ही विधाता। तू ही ब्रह्मा तू ही विष्णु, तू ही ब्रह्मा तू ही विष्णु, तू ही ईश्वर तू दुख हरता। तू ही करता तू ही करता तू ही दाता तू ही दाता।
सबसे बड़ी समस्या थी जगह की। बढ़ती छात्र संख्या के मुकाबले कक्षाएं छोटी थी। नई जगह की आवश्यकता तो थी, किंतु जगह खरीदने के लिए पैसे नहीं थे। इसी दौरान सन 2006 में बनाने का प्रयास किया गया। इस नए वास्तु का किराया तथा शिक्षिकाओं का वेतन मिलाकर सन 2008 में भारती जी के प्रेरणा स्थान उनके भाई साहब जयेश जी का स्वर्गवास हो गया। भारती जी मानो टूट सी गई। गुरुदेव जी के आश्वासक शब्द तथा सकारात्मक दृष्टिकोण रखने की सलाह से भारती जी फिर एक बार उठ खड़ी हुई, अपने कामों में जुट गई। भारती जी का काम देखकर वर्ष 2010-11 में अंग्रेजी माध्यम की 1ली से 7वीं तक की कक्षाओं की अनुमति। ये ईश्वर की तथा गुरुदेव की कृपा नहीं तो और क्या है। नमस्कार, एवं दत्त सर्व बंधू भगिनी आणि जमलेले सर्व शिक्षक वर्ग यांना शुभेच्छा देऊन आपल्या पुढील वाटचाल या संस्थेची कशी जायची ते मला सांगा। हे संस्थेमध्ये अगोदर 3 विद्यार्थी होते आणि 2 शिक्षिका। लहान विद्यार्थी शिशुपासून स्टार्ट केलेली ही संस्था हळूहळू वाढत गेली। 2000 लागली आणि परत दुसरी शाळा घ्यावी लागली। दुसऱ्या शाळेमध्ये पटसंख्या वाढत आहे, विद्यार्थी वाढले, पटसंख्या वाढली, शिक्षक वाढले। आज शिक्षकांची संख्या 55 ते 60 च्या जवळपास आहे आणि ही वाटचाल सतत वाढतच आहे आणि वाढतच राहणार आहे। आणि हळूहळू करता हा जो वटवृक्ष आहे लहान मुले शिक्षण देण्याचे शिक्षक वर्ग तिथे नवीन वास्तूमध्ये जाणार आहे। त्यांचा तो आनंद, त्याचा तो हे बघून सर्वांना खूप आनंद होत आहे। नवीन बिल्डिंग पाहून त्यांना सर्वांना माझ्या वतीने, माझ्या संस्थेच्या वतीने, पदाधिकाऱ्यांच्या वतीने, विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देतो। ते नवीन शाळेमध्ये जातो, नवीन शिक्षण, नवीन विद्यार्थियों को देखकर इन विद्यार्थियों को ज्ञान। यहाँ पर इस स्कूल की यह विशेषता है कि पढ़ाई और एक्टिविटी के साथ में यहाँ पर संस्कार और संस्कृति के ऊपर ज़्यादा भर दिया जाता है। आज आपण आपल्या नवीन वास्तू स्थलांतरित होतो आहे। हा आपल्या सर्वांसाठी खूप भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे। तुम्हाला देखील शुभेच्छा देतो। साहसिक शब्द काही अंगूठा दिखाना, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा शारीरिक दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांचे नाव आहे रिनल किशोर राठी, जिच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या संस्थेतर्फे हा संवेदनशील विभाग सुरू करण्याचे ठरविले गेले। तरी त्यासाठी मी रिनल व तिच्या पालकांना विनंती करते, कृपया त्यांनी
व तिच्या पालकांचा सत्कार सौ भारती चौधरी मॅम यांनी करावा. हार जीत से ऊपर उठकर आदर्श बनाते हैं, आदर्श बनाते हैं. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बालविश्व परिवारातही खेळाला खूप महत्त्व दिले जाते. मनाचे आरोग्यासाठी शिक्षण तर शरीराच्या आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे आहे आणि याची दखल बालविश्व शाळेत घेतली जाते. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, डॉसबॉल, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, जुडो अशा मैदानी खेळात तसेच बुद्धिबळ अशा विविध खेळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. अनेक विद्यार्थी शालेय स्तर, जिल्हा स्तर, विभागीय स्तर, राष्ट्रीय स्तरावर सुद्धा जाऊन व जिंकून अनेक पारितोषिकांचे मानकरी होऊन बालविश्व शाळेचे नाव प्रगतीच्या उंच शिखरावर उंचावले आहे. यात विद्यार्थ्यांची मेहनत, क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय खेळाडू धीरज जावळे सर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन, दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापकांची व सौरभ सरांची खंबीर साथ आणि सौ भारती चौधरी मॅम यांचे आशीर्वाद हे देखील यांच्या यशात महत्त्वाचे होते. असेच खेळाडू निर्माण करण्याकरता इतरांप्रमाणेच खेळातील कौशल्य प्राप्त करून नैपुण बनवण्यासाठी आपण सुरू करत आहोत एक नवा अध्याय, क्रीडा अकादमी. क्रीडा अकादमीच्या उद्घाटनाकरता मी श्री राजेश जाधव सर तसेच NS तायडे सर मुख्याध्यापक राऊत विद्यालय तसेच उमाकांत जाधव सर आंतरराष्ट्रीय डॉसबॉल खेळाडू, श्री संदीप चौधरी सर व सौ भारती मॅम यांना आमंत्रित करते. यांची निवड झालेली आहे. क्रीडा जगत पुढे विनय चित्ते, गीतल तळेले यांच्या हातात देत आहे. हे देखील मैदानी स्पर्धेत, डॉसबॉल स्पर्धेत राज्य स्तर व राष्ट्रीय स्तरावर जाऊन आलेले आहेत. पुढे ही ज्योत मानगाव चौधरी यांच्याकडे असते. आपल्यासमोर संपन्न होत आहे क्रीडा अकादमीचे उद्घाटन. दर्शनांमधील एक दर्शन सुद्धा आहे. आपल्यासमोर आपल्या शाळेतील मांडा चौधरी सादर करीत आहे रिदमिक योगा. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो.
धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार लो। आन बान शान या कि जान गाहो दान, आज एक धनुष के बाण पे उतार लो। आरंभ है प्रचंड। सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। वाक्य कहता, यदि ईश्वर मनुष्य से संवाद करता। जीवन की शांति छुपी है संगीत की धुनों में, जीवन की शांति छुपी है सुरों और रागों में। चाहे बांसुरी हो या शहनाई या हो गिटार, चाहे हारमोनियम हो या बजता हो सितार, जब कानों में गूंजती है ध्वनि और झंकार, जब सुर साधना में सजते हैं राग बारंबार। संगीत का मानव जीवन में बहुत महत्व है। संगीत से शांति मिलती है, नकारात्मक विचारों को हटाकर एकाग्रता बढ़ती है, सकारात्मक बदलाव आता है, आध्यात्मिक उन्नति होती है, सांस्कृतिक पहचान आकार लेती है। संगीत को ईश्वर का एक अनुपम दैवीय वरदान माना जाता है। संगीत का मानव जीवन में यह महत्व ध्यान में रखते हुए हमारी भारती मैम ने बाल विश्वविद्यालय में संगीत की शुरुआत की। हमारे संगीत अध्यापक विवेक जोशी सर, इन्होंने बहुत ही कम कालावधि में हमारे स्कूल के लिए गीत गायन प्रतियोगिता में पुरस्कार हासिल किए हैं। मैं उपस्थित अतिथि महेंद्र भाई जी पटेल से अनुरोध करती हूँ कि वे मंच पे आके संगीत वाद्यों की पूजा करके इस संगीत विद्यालय का उद्घाटन करें। संपन्न होता है संगीत। आपल्या इथे जे काही इच्छुक विद्यार्थी आहेत, ज्यांच्या विसुप्त कलागुण लपलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण बालनाट्य प्रशिक्षण सुद्धा आयोजित करण्यात आहोत। तरी जे विद्यार्थी किंवा पालक इच्छुक असतील आपल्या पाल्यांना पाठवायला, त्यांनी कार्यालयात संपर्क साधायचा आहे।
विश्वच्या विद्यार्थ्यांनी चढविला आहे. तरी मी क्रॉस एंगल नहीं क्या भक्तिदासजी यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. अजून एक
विष्णुर्मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. आजच्या या बालविश्व स्कूलच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित या समग्र संस्थेचे चेअरमॅन आमचे परमस्नेही संदीप सर, संस्थापिका असौ भारती मॅडम, चिरंजीव सौरभ, आमच्या बरोबर आलेले अमेरिकेचे सर्व पाहुणे मंडळी, आदरणीय नंदू दादाजी, उपस्थित अन्य पाहुणे मंडळी एवं पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक परंपरा ही विद्या ददाति विनयम विनयाद याति पात्रताम पात्रत्वात धनमाप्नोति धनात धर्मम तत सुखम. आपण संस्कृत सोडलं आणि म्हणून संस्कार विसरलो. ज्या ठिकाणी संस्कृत असतं त्या ठिकाणी संस्कार सहजासहजी येत असतात. आणि म्हणूनच इंग्लिशमध्ये असं पण म्हटलेलं आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन. दुनियामध्ये मोठ्यात मोठी ताकद जर कोणची असली, मोठ्यात मोठं शस्त्र जर कोणचंही असलं तर ते एज्युकेशन असतं, ते शिक्षण असतं. पण मात्र शिक्षण महत्वाचं आहे असं नाही, शिक्षणाबरोबर संस्कारांची सुद्धा सांगड असणे गरजेचं आहे. आपल्या डोळ्यासमोर भरपूर काही असे उदाहरण आहे. आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम परिवारामध्ये जन्माला आलेले होते. गरीब परिवार होता, परंतु शेजारी राहणारा जो परिवार होता तो संस्कारी होता आणि त्या परिवाराची संबंध सांगड त्यांच्या बरोबर झाली आणि परिणाम ते आला की मुस्लिम परिवारामध्ये जन्माला आलेले असून सुद्धा भगवद्गीतेचा पाठ करत होते. शिक्षणाबरोबर संस्कार असणे म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखे मिसाईल मॅन आणि भारताचे एक प्रथम नागरिक बनू शकतात हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि त्याचबरोबर शिक्षण असलं परंतु संस्कार जर नसले तर इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला ओसामा बिन लादेन संस्कारविहीन होता, तर त्यांनी लोकांना मारण्याचे प्रयत्न केले. नक्कीच असं वाटतं की आज जर आपण जसं पाणी नाही वाचवलं तर भविष्याच्या आपल्या पिढीमध्ये कदाच मुलांना प्यायला पाणी पण मिळणार नाही. एक काळ असा होता की नद्यांमधून आपण पाणी पित होतो, तदनंतर काळ बदलला तर विहिरीमधून पाणी काढून पित होतो, तदनंतर काळ बदलला तर नळामध्ये पाणी येतं आणि आपण पाणी पित होतो. आता काळ बदललाय, आपण बॉटलमध्ये पाणी पितो. आलाय ना तुमच्याजवळ बॉटल. आणि आता आपण जर लक्ष नाही दिलं तर कदाच आपल्या मुलांना कॅप्सूलमध्ये पाणी मिळेल. भविष्याची पिढी नक्कीच आपल्याला दोषी ठरवेल. बस एज्युकेशन मध्ये सुद्धा त्याचंच महत्व आहे. शिक्षण तर सर्वत्र मिळतं हो, परंतु शिक्षणाबरोबर संस्कार, यासाठी आपले शास्त्र असं म्हणतात की संस्कारात बीजमुच्यते. निम्न कुळामध्ये जन्माला आलेला असला परंतु तो जर संस्कारी असला तर तो महान म्हटला जात असतो. आणि आज इथे बालविश्व स्कूलच्या माध्यमातून आपण भरपूरसे प्रोग्राम या ठिकाणी बघितले. मला तरी असं वाटतं की जी आपली प्राचीन गुरुकुलीय परंपरा होती ती परंपरा आज संदीप सर आणि भारती मॅडम यांनी ॲडॉप्ट केली आणि आपल्या समाजाला चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार देण्याचा हा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मी त्यांना खूप खूप अभिनंदन आणि आशीर्वाद देतो. आणि भविष्यामध्ये या संस्थेची खूप वाटचाल प्रगतीच्या पंथाने व्हावी. अनेक विद्यार्थी या ठिकाणी असे चांगले नागरिक तयार व्हावे ते भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचूया. या देशाला, या जळगावला, या महाराष्ट्राला असे एक चांगले संस्कारी मुलं इथून घडतील की ज्याद्वारा त्यांचं आणि समाजाचं सुद्धा ते कल्याण करतील. दुसरी महत्त्वाची बाब सांगू इच्छितो
एक स्त्रीमध्ये देवाने किती ताकद दिलेली आहे. आपण या ठिकाणी एक सूत्र वाचलं होतं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये स्त्रियांचं मान आणि सन्मान हे केलं जात असतं त्या घरामध्ये देवांचा वास असतो. नक्कीच घरी पत्नीला मारणारे भरपूर बसलेले असतील आणि कदाच पत्नीला वंदन करणारे पण भरपूर बसलेले असतील, पण एक स्त्रीमध्ये परमेश्वराने किती शक्ती ठेवलेली आहे याचं उदाहरण म्हणजे या भारतीने. असं म्हटलं जातं की गर्ल्स कॅन चेंज द वर्ल्ड. एक स्त्री दुनिया बदलवू शकते. जर एक स्त्री घर बदलवू शकते, एक स्त्री गाव बदलवू शकते, तर ती स्त्री घर बदलवू शकते. आणि दुनियामध्ये जेव्हा बदल होऊ शकतो तेव्हा असं समजा की परमेश्वराने स्त्रीमध्ये ठेवलेली ताकद ही नक्कीच या समाजाला खूप पुढे नेत असते. आणि म्हणूनच आपल्या इथे पूर्वी असं म्हटलं जात असायचं, सन इज सन अंटिल ही डिड नॉट मॅरेज. तुमचा मुलगा तुमचा तोपर्यंतच असतो जोपर्यंत त्याचं लग्न नाही होत. समजताय ना? आजकाल समाजामध्ये लोक मुलगा पाहिजे आम्हाला, मुलगी नको, मुलगा पाहिजे आम्हाला, अशा लक्ष्मीसाठी धावपळ करतात. पण घरात लक्ष्मी आली तर तिच्याकडे दुर्लक्ष करतात. सन इज अ सन अंटिल ही डिड नॉट मॅरेज, बट डॉटर इज डॉटर अंटिल शी डाय. मुलगा तोपर्यंतच मुलगा तुमचा असतो जोपर्यंत त्याचा विवाह होत नाही, परंतु कन्या तोपर्यंत कन्या असते जोपर्यंत ती मृत्यू पावत नाही. आणि आज या ठिकाणी भारती मॅमने जे हे कार्य केलेलं आहे हे खूपच प्रशंसनीय कार्य केलेलं आहे. आणि नक्कीच त्यासाठी पाठिंबा संदीप सरांनी, त्यांचे सासू सासरे, आई वडील यांचे पण प्रत्यक्ष आणि परोक्ष आशीर्वाद मिळालेले आहे. या ठिकाणी इंग्लिश मीडियम आणि त्याचबरोबर मराठी मीडियमची पण शाळा सुरू आहे. पण त्याचबरोबर आता या ठिकाणी एक नवीन उपक्रम सुरू करण्याची तयारी सुरू होत आहे, जे पुढच्या अकॅडमी इयरपासून सुरू होणार. जयेश बोरोले CBSE स्कूल. नक्कीच CBSEचा जो सिलेबस आहे तो विद्यार्थ्यांसाठी अति महत्त्वाचा असतो. आम्ही सुद्धा CBSE स्कूल चालवतो, मला माहिती आहे की CBSE स्कूलचे सिलेबस कशी आहे. आणि जेव्हा विद्यार्थ्यांचा ग्रास्पिंग पॉवर हा लो लेव्हलला असतो तेव्हा चांगला सिलेबस जर त्यांना शिकवला गेला तर तो ग्रास्पिंग पॉवर हा वाढत असतो. आणि म्हणून आज जळगाव सारख्या शहरामध्ये अन्य CBSE स्कूल असतील, परंतु या ठिकाणी CBSE स्कूल जे सुरू होणार त्याबरोबर जे संस्कार असतील त्या संस्कारांचं विशेष महत्त्व असेल. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, कीटोपी सुमनः संगात आरोहती सताम शिरः अश्मापि याति देवत्वम महद्विसु प्रतिष्ठितः. दगड पत्थर रस्त्याच्या कडेला पडलेला असतात तर लोक त्यावर पाय ठेवत असतात, थुंकत असतात, लघवी करीत असतात. पण तो दगड जर एखाद्या शिल्पीच्या हातामध्ये आला आणि जे त्याच्यावर प्रहार केले गेले ते प्रहार जर त्याने सहन केले तर तो दगड देव होत असतो, आपण त्याला वंदन करीत असतो. एक दगड जर संस्कारांच्या माध्यमातून देवत्व प्राप्त करतो तर आपली जी मुलं आहे ही चेतन आहे. हो, देवाची सुंदर ती दिलेली पुष्प आहे, त्यामध्ये सुगंध आहे, त्यामध्ये बुद्धी आहे. ह्या मुलांना आपण जेवढे संस्कार देऊ तेवढंच तुमचं पण वृद्ध जीवन जे आहे म्हणजे उत्तर अवस्था जी आहे ही पण तेवढीच सुखी होणार. आणि म्हणून आजच्या या अध्यक्षीय भाषणासाठी मला तरी असं वाटतं की भारती मॅम आणि संदीप सरांनी खूप बुद्धिपुरस्सर हा निर्णय घेतला की शास्त्रीजी शेवटपर्यंत इथे थांबावे म्हणून. पण आज परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की यांचा जो प्रयास आहे, जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न शतशः सफल हो. आणि त्याचबरोबर मी आज उपस्थित सर्व जे भक्त, तुम्ही इथे जे पालक आहात, पाहुणे आहात, यांना मी विनंती करेल सर्वांनी स्वतःचे दोघंही हात उंच करायचे आहे आणि संदीप सरांनी स्वतःची अंजली करायची आहे. का आपण त्यांना आशीर्वाद देत आहोत अशासाठी, आपल्या मुलांचं चांगलं भविष्य घडावं त्यासाठी करा. सर्व हात उंच करा. मात्र संदीप सर आणि भारती मॅडम आणि सौरभ कुठे आहे? हा सौरभ, बा तुम्ही तिघांनीच अशी अंजली करायची आहे. मी एक मंत्र बोलेल आशीर्वादाचा आणि त्याचबरोबर माझं अध्यक्षीय जे भाषण आहे ते पण पूर्ण करेल.
श्रीकृष्ण कुशलं करोतु भवतां धाता प्रजानां सुखं निर्विघ्नं गणनायक प्रतिदिनं भानुप्रतापोदयम् शम्भुस्ते धनधान्यपुञ्जमतुलां दुर्गारिनाशं सदा गङ्गाते खलु पापा प्रतिदिनं लक्ष्मीः चिरं तिष्ठतु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखभाग भवेत्. तिघांनी ओंजळी स्वतःच्या मस्तकावर चढवून द्यायची आहे. आज हा आशीर्वाद मात्र संदीप सर, या भारती मेम, या सौरभ यांच्यासाठी नाही, परंतु इथे अभ्यास करणारे जे 1300 विद्यार्थी, ते 1300चे 2300 हो, 3300 हो, 4300 हो, या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा आशीर्वाद आहे. परमेश्वराच्या चरणी मी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो की या संस्थेची भविष्याची वाटचाल खूप उज्ज्वल हो आणि याद्वारा खूप चांगले नागरिक देशाला प्राप्त हो. एवढं सांगून मी माझ्या वेड्यावाकड्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. आणि त्याचबरोबर संदीप सरांसाठी आशीर्वाद म्हणून आम्ही भगवंताची एक प्रसादीची पुष्पमाळा आणलेली आहे, एक शाल आणलेला आहे, तर ते अर्पण मी त्यांना करतो. आणि भारती मॅम यांना आमच्याबरोबर आलेल्या मंजुलाबेन जे आहे, त्या मंजुलाबेन त्यांना तिथंच खाली शाल अर्पण करतील. शास्त्रजींनी अनाऊन्स केलं त्याप्रमाणे जयेश बोरवली CBSE स्कूल जळगाव येत्या शैक्षणिक वर्ष 2025 पासून आपल्या इथे सुरू होत आहे. तरी त्यासाठी सर्व पालकांनी एकच जोरदार बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या बिना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा कसे कसे लपायचे हे आता. त्यांनी लहानपणापासूनच पाहिलेले स्वप्न म्हणजे समाजाची परिस्थिती, शिक्षणापासून दूर असलेले विद्यार्थी, जेथून मुलींना कमी लेखलं जायचं तेथून आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. मुला मुली हा भेदभाव नाही केला पाहिजे असं या सर्व गोष्टी एक शिक्षक समजू शकतो. एक शिक्षक, मित्र, मार्गदर्शक म्हणून त्यांना काम करायचं होतं. जीते हैं चल जीते हैं चल नदियों के नीचे है ठंडी सी एक धरती कहती है आजा दौड़ेंगे यारों के बक्सों में जिंदा सी खुशबू है कहती है सब पीछे छोड़ेंगे. त्यांना एका नव्या युगाची सुरुवात करायची होती. पती श्री संदीप चौधरी, वडील TM बोरोल व भाऊ जयेश बोरोल तसेच संपूर्ण कुटुंबाच्या प्रोत्साहाने 2002 मध्ये सुरुवात करण्यात आली. पाईप फाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. पती संदीप चौधरी हे संकटकाळी उभे होते. त्यांनी आपली सुरुवात प्ले ग्रुप पासून केली असे म्हणतात. आपण शुभ कार्य केलं तर चांगले लोक जुळत जातात. असेच त्यांना नेहमी पाठिंबा देणारे भावसार मॅम
सोबत राहून त्यांनी काम केलं. सर्व काही ठीक चालू होतं, परंतु अचानकच दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या पाठीशी नेहमी उभा राहणारा, त्यांनी कधी मागे वळून बघितलं देखील नाही, असा सर्वांना आवडणारा हिरा आयुष्यातून निघून गेला. आणि तो म्हणजे मात्र सर्व काही विसरून नव्याने सुरुवात केली. विद्यार्थी वाढत होते, तसेच पालकांच्या शिक्षणाचा सकारात्मक प्रभावाने प्राथमिक शिक्षण जोडण्याची विनंती केली. मात्र सुविधा बांधणे हे सोपं नव्हतं, पण मनात ठरवलं होतं, कितीही संकट येऊ दे, मी या समाजाचा सामना करेनच. अरे संकट तर सावित्रीबाई, आनंदीबाई यांनाही आली होती. मी तर त्यांना आदर्श मानते. आता मी माघार घेणार नाही. झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती गेला. प्रगती गरिबी हसन शाबासुकेची, प्रगती गरिबी हसन शाबासुकेची. तू चाल पुढं, तुला रगड्या प्रीती कशाची, परवा कुणाची. 2020 मध्ये त्यांनी विशेष उपक्रम राबवले, ज्यामध्ये स्पेशल चाइल्ड असो की पौष्टिक आहार या संदर्भात आज त्यांची शाळा 1300 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. यामध्ये 60 शिक्षक कर्मचारी आपली गुणवत्ता देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगाड्या कशाची, हवी तुझाची. मॅम, तुम्ही सर्वांच्या मनात राहणार आहात. तुमच्या आयुष्यात अनेक प्रसंग आले, पण तुम्ही आता नवीन कुटुंब सोबत जोडले गेले आहात, जे की तुमच्या नेहमीच आठवणीत राहतील. आम्ही सर्व बालविश्व परिवाराकडून धन्यवाद. तुम्ही आम्ही सर्व एक परिवार आहोत. प्रयत्न असावे लागतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न असावे लागतात. आपण समाजातील विशेष घटकांसाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांचे असेच काही प्रयत्न आपणासमोर सादर करण्यासाठी येत आहे बालविश्वचे विद्यार्थी. पण त्यांनी स्त्रीत्व जपायला शिकवलं. समाजाचं आपणही काही देणं लागतो, सामाजिक व्हायला शिकवलं. एक स्वप्न उरी बाळगून स्वप्नांना भरारी देण्याचं ठरवलं. सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन शिक्षणाचं वरदान गिरवलं. शिक्षणाचा वसा लेवणी सुरू केले ज्ञानदान. अनेकांना सोबती घेऊनी घेतली प्रगतीची आण. स्वप्नांचे रूपांतर सत्यात उतरवले. 2 फुटाच्या रोपट्याचे न मापता येणारे वटवृक्ष झाले, न मापता येणारे वटवृक्ष झाले. प्रेमाचे, सेवेचे, करुणेचे, संरक्षणाचे समर्पण. समाजासाठी काही करावं असेच म्हणते मन. ज्ञानदानासोबतच घेतले समाजसेवा व्रत. कार्य करून अनेक
समर्पण समाजाप्रत, समर्पण समाजाप्रत. अनेक शाळा नकार देती शिकवाया शाळेत दिव्यांगांना, हट्ट करती पालक शिकेल तो साधारण शाळा. मग येऊन भेटती मॅडमला त्या प्रवेश देती त्याला, मग येऊन भेटती मॅडमला त्या प्रवेश देती त्याला. शाळेत मिळाला प्रवेश, आनंद होई बालकाला, आनंद होई बालकाला. विचार केला मनी मॅडम करीती प्रयत्न, दिव्यांगांसाठी सुरू करू शाळा, त्यांना देऊ ज्ञान, त्यांना देऊ ज्ञान. असेच एक विद्यार्थी असे आजारी नेहमी, असेच एक विद्यार्थी असे आजारी नेहमी. पालक येऊनी सांगती त्याला आहे रक्ताची कमी, पालक येऊनी सांगती त्याला आहे रक्ताची कमी. थॅलेसेमिया आजाराने तो आहे ग्रस्त, बाहेरीलच रक्तावर आहे त्याची भिस्त. ऐकूनी परिस्थिती दुःखित झाले मन, जाणून या थॅलेसेमिया सुरू केले रक्तदान. प्रोत्साहित करून सर्वांना वाढविले रक्तदानाचे महत्त्व. सौरभ सरांनीही घेतला दत्तक थॅलेसेमियाग्रस्त, दत्तक थॅलेसेमियाग्रस्त. तुझ्या या सामाजिक दृष्टीला सलाम, तुझ्यातल्या स्त्री शक्तीला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या धैर्याला सलाम. कितीही लढलीस कितीही पडलीस तरी तूच तुला सावरलं. नाती सांभाळून पिढी जपणारी तू, शाळा नोकरी सांभाळून घर जपणारीस तू. विद्यार्थी व शिक्षकांच्या आयुष्यातील सुखदुःखे जपणारी तू. प्रत्येक पिढीला एक हेवा वाटावा असा आदर्श तू. तुझ्यातल्या या स्त्री शक्तीला सलाम, तुझ्या या कार्याला सलाम, सलाम सलाम सलाम.
सोनेरी कडा लाभली. ते सर्व प्रमुख अतिथी आपल्या बहुमूल्य व्यस्त अशा दिनचर्येतून आमच्यासाठी उपस्थित राहिले, त्यासाठी त्यांचे मनस्वी आभार. अतिथींची बैठक व्यवस्था चोख व्हावी यासाठी मदत करणारे चिरमाडे टेंट हाऊस यांचेही आभार. अतिशय सुरेखरित्या इमारत सुशोभीकरणाचे काम लीलया पार पाडले, त्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार. उपस्थित प्रेक्षक, आपणही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी आपणा सर्वांचे पुनश्च एकदा आभार. यानंतर पसायदान घेऊन आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत आणि त्यानंतर प्रमुख अतिथी आणि त्यांच्यानंतर सगळे पालक मंडळी यांनी आपली इमारत बघायला जाऊ शकतात. मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, शत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्प करूनचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनेतिहि लोकी. भजिजो आदिपुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये, होआवेजी. येथ म्हणे विश्वेश्वरा. We cannot thank you enough for your hard work, dedication and support that you have shown us throughout the last 10 years. त्यानंतर मी श्री संदीप चौधरी सर यांनाही स्टेजवर आमंत्रित करते. मॅम व सर यांचा सत्कार करण्यासाठी इथे उपस्थित आहेत नूतन माध्यमिक विद्यालय हरणखेड येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद.
आहे